केंद्रीय निवडणूक आयोगाकडनं विधानसभेची आता तयारी सुरू असल्याचं दिसतंय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडमध्ये विधानसभेच्या निवडणुकांच्या तयारीला सुरुवात झालेली आहे। लोकसभा निवडणुकीनंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडनं विधानसभेच्या तयारीला सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मू काश्मीर राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे। आयोगानं निवडणूक याद्या अद्ययावत करण्यासाठी आता अधिसूचना देखील जारी केलेली आहे। घरोघरी जाऊन मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या सूचना देखील करण्यात आलेल्या आहेत। मतदान केंद्रांच्या अडचणी देखील दूर केल्या जाणार आहेत। आणि याच संदर्भातली अधिक माहिती देत आहेत आपले नवी दिल्लीचे प्रतिनिधी सोमेश कोलगे। सोमेश, नक्कीच केंद्रीय निवडणूक आयोगाने आता विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे आणि यामध्ये महाराष्ट्र, हरियाणा, जम्मू काश्मीर या राज्यांचा समावेश आहे। त्यावरून आपण अंदाज लावू शकतो की या सर्व राज्यांमधील विधानसभा निवडणुका या लवकरच घेतल्या जातील। झारखंडचा देखील समावेश आहे। विशेष म्हणजे यावेळेसच्या मतदानादरम्यान एक गोष्ट जी अनेकांच्या लक्षात आली होती ती म्हणजे मतदार याद्यांच्या बाबतीत खूप गोंधळ झाला होता। अनेक मतदारांची नावं मतदार यादीतून आयत्या वेळी गहाळ लक्षात आलं होतं। त्या सगळ्या दृष्टीने या संपूर्ण आता निवडणूक आयोगाने जारी केलेल्या अधिसूचनेनंतर प्रक्रिया सुरू होणार आहे। घरोघरी जाऊन मतदार याद्या अद्ययावत करायच्या आहेत आणि या अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याची तारीख 20 ऑगस्ट 2024 आहे। त्यामुळे 20 ऑगस्ट नंतर कधीही निवडणुकांचं नोटिफिकेशन जारी केलं जाईल असा अर्थ आपण नक्की लावू शकतो आणि या 4ही राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकत्रित होतील असाही अंदाज आहे। ठीक आहे सोमेश, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।